इराणचे सर्वोच्च नेते खोमेनी यांच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटतायत. पण मी विचार करतो, की खोमेनी यांच्या मृत्यूनंतर भारतावर काही परिणाम होणार आहे का? नक्कीच होणार आहे. याचं कारण असं आहे, की खोमेनी यांचे भारतासोबतचे संबंध हे अतिशय चांगले होते. त्यामध्ये कधी त्यांनी जागतिक राजकारण आणलं नाही. याची उदाहरणं द्यायची झाली तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये अमेरिकेनं भारतावरती निर्बंध लादले होते का? तर भारतानं त्या काळात अणुचाचण्या घेतल्या म्हणून केवळ अमेरिका नव्हे तर जगातल्या अनेक देशांनी भारतावर निर्बंध लादले आणि भारतासोबत व्यापार थांबवला होता. पण खोमेनी यांनी अमेरिकेच्या निर्बंधांना न जुमानता भारतासोबतचा व्यापार हा चालू ठेवला आणि भारताला क्रूड ऑइल पाठवायचं काम त्यांनी थांबवलं नाही. प्रश्न असा आहे की खोमेनी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जागेवर जर एखादा कट्टरवादी बसला तर तो भारताऐवजी आपलं प्रेम पाकिस्तानकडे वळवू शकतो. जर तसं न होता तो कट्टरवादी न बसता एखादा अमेरिकेच्या बाहुल्यानं चालणारा नेता तिथं बसला तर क्रूड ऑइलचा सप्लाय जो इराण मधून भारताला होतोय तो आता अमेरिकेच्या इशाऱ्यावरच होणार, कारण अमेरिकेनं इराणवर केलेलं आक्रमण हे अण्वस्त्रां करता नाही किंवा तिथल्या लोकांच्या हक्कांकरता नाही, तर हे केवळ आणि केवळ क्रूड ऑइल करता आहे. हे जडीजाहीर आहे. प्रश्न असा आहे की भारत देशाचं याबद्दलचं वैयक्तिक मत काय आहे हे मात्र कुठं कुठं व्यक्त होताना दिसत नाही. याचं कारण असं आहे की खोमेनी यांच्या कार्यकाळामध्ये पाकिस्तानचे आपले संबंध हे चांगले नाही हे जगजाहीर आहे. पाकिस्तान सोबतचा भारताचा व्यापार हा पूर्णपणे सुरक्षित नाही. म्हणून खोमेनी यांना मध्यस्थी घेऊन भारत सरकारनं आता 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चाबहार प्रकल्पाचा करार केला आणि हा करार असा आहे की पाकिस्तानला बायपास करून अफगाणिस्तान आणि मध्य आशिया या भागामध्ये भारताचा जो व्यापार चालतो तो व्यापार इराण मार्गे चालतो आणि इराण मधलं चाबहार बंदर जे आहे हे भारतीयांना विकसित करण्याकरता देण्याची भूमिका ही खोमेनी यांनी घेतली होती आणि त्या चाबहार प्रकल्पामध्ये करोडो रुपये हे भारताने लावलेले असून तिथून सगळा भारताचा व्यापार हा अफगाणिस्तान किंवा इतर देशांमध्ये चालतोय. खऱ्या अर्थानं या गोष्टीला सुद्धा येणाऱ्या काळामध्ये खीळ बसू शकते, कारण या प्रकल्पाला आधीच अमेरिकेनं निर्बंध लावले होते. अशा अनेक गोष्टी या खोमेनी यांच्या निमित्तानं आहेत. मग खोमेनी यांनी तिथल्या महिलांवर अत्याचार केले, तिथं हजाब बसवला, लग्नाचं वय हे केलं, हा त्यांच्या देशातल्या अंतर्गत गोष्टींचा भाग झाला. त्यांच्या देशातल्या अंतर्गत गोष्टींमध्ये आपल्याला नाक उपसायचं कारण नाही. आपण आपल्या देशातलं बघितलं पाहिजे, कारण आपल्याही देशामध्ये असे अनेक जण आहेत की जे स्त्रियांवर महिलांवर अत्याचार करून देशाच्या सर्वोच्च संसदेमध्ये बसलेले आहेत. प्रश्न असा आहे की खोमेनी यांच्या मृत्यूमुळे भारतानं एक आंतरराष्ट्रीय पातळीवरचा चांगला मित्र गमावला. ही गोष्ट मात्र टाळता येणार नाही. सरकार काँग्रेसचं असो किंवा भाजपचं असो, खोमेनी भारतासोबत उभे होते ही गोष्ट निर्विवाद सत्य आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.